तर सर्वांना जय भीम. तर तुम्ही बघत आहे अपर्णा मराठी ब्लॉग हा चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आलो आहे आपण दीक्षाभूमीला आणि कोणी कोणी दीक्षाभूमी बघितली आहे नक्कीच कमेंटमध्ये कळवा तुम्ही. आणि बघा किती छान लोकेशन आहे आणि तुम्ही ते व्हिडिओ बनवायला पण येऊ शकता आणि खूप छान लोकेशन आहे. मी पण फर्स्ट टाईमच गेली होती, आमच्या घरापासून जवळच आहे, तरी पण नाही जायला भेटत मुलांचे कारण, त्यामुळे आम्ही पण फर्स्ट टाईमच गेली होती. तर तुम्ही पण बघा येऊन आणि खूप छान लोकेशन आहे. आणि इथे गौतम बुद्धाची मूर्ती आहे. तर बोला जय भीम, जय शिवराय, जय शंभूराजे सर्वांना. आणि किती छान मूर्ती बसली आहे बघा तुम्ही. आणि खूप छान असं मंदिर आहे दीक्षाभूमी. तुम्ही पण या सर्वांनी आणि भेट द्या. मला तर खूप छान वाटत होतं असं आणि मी फर्स्ट टाईम बघितलं आहे. मंदिर आमच्या जवळ आहे पण नाही जायला भेटत मुलांच्या कारण, त्यामुळे तर आम्ही आमची सगळी फॅमिली आलो होतो. सगळी फॅमिली म्हणजे माझे मिस्टर आणि आम्ही 2 मुलं. तर आम्ही सगळे फॅमिली आलो होतो. तर खूप छान आहे इकडं आणि पूर्ण असं गोल असं आहेत आणि गोल फिरून जावं लागतं आणि समोर पण खूप छान आहे. तर पूर्ण ब्लॉग वॉच करा. इकडे तुम्हाला दिसणार आहे दीक्षाभूमीचं एकदम बनवलेलं लाकडाचं असं मंदिर आहे ते. आणि इकडे खूप छान असं दीक्षाभूमीचं एक हे लावलं आहे, फोटो लावला आहेत. आणि इकडे तुम्हाला आंबेडकर यांचे तर तुम्हाला हे सगळं काही दिसणार आहे, पोस्टर लावलेलं. आणि इथे या पोस्टरमध्ये सगळं काही लिहिलं आहे, कधी काय झालं, कसं झालं, हे सगळं काही लिहिलं आहे. आणि तुम्ही हे पोस्टर बघून तुम्हाला पण खूप छान वाटेल. मी पूर्ण पोस्टर वाचले आहेत आणि खूप छान वाटलं मला. आणि मी लास्टपर्यंत पोस्टर बघितले आहे. तुम्ही पण या आणि तुम्ही पण बघा, खूप छान वाटतं दीक्षाभूमीला. इकडे खूप मस्त अशी मूर्ती आहेत आणि ही मूर्ती बघा किती मोठी आहेत. आणि तुम्ही कोणी बघितली दीक्षाभूमी ते पण कमेंटमध्ये कळवा. आणि कसं वाटला ब्लॉग ते पण सांगा नक्कीच कमेंटमध्ये. बाय. तर मित्रांनो, हा बाहेरचा भाग आहे दीक्षाभूमीचा. तर इथं ब्लॉग एंड करूया. बाय बाय सर्वांना.